नमस्कार मंडळी, मी नेहा, नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण कवठाच्या 2 प्रकारच्या चटण्या पाहणार आहोत. खूप अफलातून लागतात, भन्नाट अशा चटण्या बनून तयार होतात. अवघ्या 5 मिनिटात बनून अशी ही चटणी तयार होते. आणि महाशिवरात्रीला ही चटणी आवर्जून बनवली जाते. तर एक आपण अशी तिखट मिठाची बनवतोय आणि एक गूळ आणि कवठाची बनवतोय. 2 प्रकारच्या चटण्या ते आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने. चला तर मंडळी, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. इथं आपण एक कवठ घेतलेलं आहे आणि हे कवठ आपण त्याने असं तोडून घ्यायचंय. बघू शकता. आणि चमच्याच्या सहाय्याने आपण हे कवठ काढून घ्यायचे एखाद्या भांड्यात. बघू शकता किती मस्त पिकलेले आहे कवठ. पाहू शकता आपण सगळे कवठाचा जो गर होता तो या भांड्यात काढून घेतलेला आहे. आता ज्या या शिरा आहे त्या शिरा काढून घ्यायच्या आहे. जर तुम्हाला आवडत असतील तर या शिरा तुम्ही ठेवू पण शकता. आणि हे कवठ आहे थोडंसं असं मॅश करून घ्यायचंय. ज्या बारीक बारीक शिरा आहे त्या ठेवायच्या आहे. छान लागतं शिरा पण, तशा मला आवडतं शिरा ठेवलेला. आणि आता हा कवठाचा गर आपण पूर्ण काढून घेतलेला आहे. एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीमध्ये काढून घ्यायचे, म्हणजे मोजून घेणार आहोत आपण. जेवढा आपण इथे कवठाचा गर घेणार आहोत तेवढाच गूळ पण आपल्याला घ्यायचा आहे. मी 2 प्रकारची कवठाची चटणी दाखवणार आहे म्हणून मी 2 वाट्या वेगळ्या वेगळ्या घेतली. पाहू शकता तिथे आपण 2 वाटींमध्ये कवठाचा गर घेतलेला आहे. एक वाटी बाजूला ठेवायची, एक वाटीतल्या इथं टाकून घेणार आहोत. आता ह्याच वाटीचं प्रमाण घेऊन आपल्याला गूळ पण टाकून घ्यायचं आहे. जेवढा कवठाचा गर घेतला आहे तेवढाच आपण इथं गूळ पण टाकणार आहे. मिक्स करून घ्यायचंय. आणि जवळजवळ आपल्याला हे 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवून द्यायचंय. आता मिक्सरचं भांडं घ्यायचंय. ज्या दुसऱ्या वाटीतला जो कवठाचा गर आहे तो टाकून घ्यायचा इथे. आणि सेम प्रमाणात गूळ घ्यायचं इथे. बघू शकता गूळ घ्यायचं आहे. थोडंसं मीठ चवीनुसार आणि लाल तिखट. आता हे जे आपल्याला मिक्सरमध्ये ऑन ऑफ करत थोडंसं फिरून घ्यायचं आहे. ही चटणी करून घेतलेली आहे. याच्यातल्या बिया पण बारीक झालेल्या नाही आहे. इतपत आपल्याला ही चटणी फिरून घ्यायची. खूप सुंदर तिखट, गोड, आंबट अशा तिन्ही चव येतात या चटणीला. आणि महाशिवरात्र स्पेशल आहे. तुम्ही पण या शिवरात्रीला ह्या पद्धतीची चटणी नक्की करून बघा. आता आपण ही चटणी काढून घ्यायची आहे. जवळजवळ 15 ते 20 मिनिटं झालेले. हा डबा मी बंद करून ठेवलेला होता. गुळाला छान असं पाणी सुटलंय, म्हणजे गूळ छान असा विरघळलेला आहे याच्यामध्ये. आणि
अख्ख्या बिया पण अशा दिसत आहेत. जेव्हा ही कवठाची बी दाताखाली येते तर खूप सुंदर लागते. महाशिवरात्रीला ही चटणी आवर्जून बनवली जाते. खूप सुंदर अशी चटणी बनवून तयार होते. आता ही पण आपली गोड आणि आंबट ही चटणी तयार आहे. आता ही पण आपण काढून घ्यायची. तर मंडळी, तिखट टाकल्यामुळे ह्या चटणीला कलर खूप सुरेख आला आहे. तिखट, गोड, आंबट अशा तिघी चवींमध्ये ही चटणी तयार होते. खूप अफलातून लागते आणि अवघ्या 5 मिनिटात या चटण्या बनवून तयार होतात. तर मंडळी, ह्या महाशिवरात्रीला तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करून बघा. आणि ही आपल्याकडे गूळ आणि कवठाची चटणी आहे. एक आपण चटणी मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे आणि ही चटणी आपण नुसती हाताने मॅश करून घेतलेली आहे. खूप सुंदर होती ही पण, खूप भन्नाट लागते, गोड आणि आंबट अशी. आणि ही जी चटणी खातो तेव्हा त्याची बी अशी दाताखाली ते खूप अफलातून लागते. तर तुम्ही या दोन्ही प्रकारच्या चटण्या नक्की ट्राय करून बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत. धन्यवाद.